नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 39. त्यामधील पहिलं गणित. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशिओ ऑफ 4:5. म्हणजे सुरेश आणि रमेश या दोघांनी मिळून 1,44,000 रुपये 4:5च्या रेशिओमध्ये गुंतवलेले. अँड बॉट अ प्लॉट ऑफ लँड. त्यांनी एक जमिनीचा प्लॉट विकत घेतला. आफ्टर सम इयर्स दे सोल्ड इट ॲट द प्रॉफिट ऑफ 20%. काही वर्षानंतर त्यांनी तो प्लॉट 20% प्रॉफिटने विकला. व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. तर त्या दोघांना किती प्रॉफिट मिळाला. आणि रमेश या दोघांनी जो इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते सारखी नाही आहे. तर सुरेशची इन्व्हेस्टमेंट 4 आणि रमेशची इन्व्हेस्टमेंट 5 या रेशिओमध्ये आहे. तर त्यांना मिळणारा प्रॉफिटसुद्धा याच रेशिओमध्ये मिळेल. तर आपण आता हे गणित सॉल्व करूया. तर पहा काय दिलं आहे आपल्याला. द प्रोपोर्शन ऑफ सुरेश अँड रमेश इन्व्हेस्टमेंट इज 4:5. म्हणजे दोघांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ 4. आपण असं म्हणू शकतो की सुरेश इन्व्हेस्टमेंट is 4x and Ramesh investment is 5x. कारण त्यांनी 4:5 या रेशोमध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले आहे. लिहिलेलं आहे की दे सोल्ड द प्लॉट ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. म्हणजेच त्यांनी 20% प्रॉफिटमध्ये तो प्लॉट विकला. 20% म्हणजे 100 रुपयावर 20 रुपये. तर त्यांना त्यांच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंटवर किती प्रॉफिट झाला ते आपल्याला काढावं लागेल. तर आपण काढूया टोटल प्रॉफिट बरोबर 20% इंटू 1,44,000. शून्य हा शून्य कटला, शून्यने हा शून्य कटला. आता 20 आणि 1440 याचा आपण गुणाकार करूया. तर पहा आपण या 2ने या 4ला गुणूया. 2 चौक 8, याला 2 चौक 8 आणि 2 एक 2, 0 1 0 आणि 2 शून्य आहे. तर आपण 2 शून्य याच्यासमोर लिहून घेऊया. तर पहा टोटल प्रॉफिट झालेला आहे 28,800 रुपये. आता हा जो टोटल प्रॉफिट आहे हा त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या रेशिओनुसार आपल्याला द्यावा लागेल. तर आपण बघितलं होतं की सुरेशचं इन्व्हेस्टमेंट 4x होती आणि रमेश इन्व्हेस्टमेंट्स ही 5x होती. तर या दोघांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या रेशिओनुसारच आपल्याला प्रॉफिट त्यांना वाटावे लागेल. तर सर्वप्रथम आपण यक्सची किंमत काढून घेऊया. तर पहा 4x एवढा प्रॉफिट सुरेशला मिळेल आणि 5x एवढा प्रॉफिट रमेशला मिळेल. आणि दोघा मिळून प्रॉफिट किती झाला आहे 28,800 रुपये. तर आपण आता यामध्ये यक्सची किंमत काढूया. 4x अधिक 5x म्हणजे 9x होईल बरोबर 28,800 रुपये. आपल्याला यक्सची किंमत काढायची आहे म्हणून आपण 9ला उजवीकडे घेऊन जाऊया. इथे 9 गुणाकारात आहे तर तो भागाकारामध्ये येईल. आता आपण भाग देऊया. 9 एक 9, 9 त्रिक 27, हातचाला 1, इथे झाले 18, 9 दोन्ही 18, शून्यला शून्यचा भाग आणि या शून्याला शून्यचा भाग म्हणजे x बरोबर 3200 रुपये आपल्याला यक्सची किंमत मिळालेली आहे. यावरून आपण सुरेशचं प्रॉफिट किती हे काढू शकतो. सुरेश प्रॉफिट काय होतं 4x होतं म्हणजे 4 गुणिला यक्सची किंमत आहे 3,200. आपण 4ने याला गुणूया. 4 गुणिला 0 म्हणजे 0, 4 गुणिला 0 म्हणजे 0, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे सुरेशचं प्रॉफिट आहे 12,800. अशाच रीतीनं आपण रमेशचं प्रॉफिटसुद्धा काढूया. रमेशचं प्रॉफिट आहे 5x म्हणजे 5 गुणिला 3,200. आता 5ने आपण याला गुणूया. 5 गुणिला 0 म्हणजे 0, 5 गुणिला 0 म्हणजे 0, 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि हातचा 1 16. म्हणजेच आपल्या रमेशचं प्रॉफिट आहे 16,000 रुपये.
दुसरं गणित. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. विराट आणि सम्राटने 50,000 आणि 1,20,000 रुपये इन्व्हेस्ट करून एक बिझनेस सुरुवात केला. दे सफर्ड अ लॉस ऑफ 20%. त्यांना 20% लॉस झाला. हाऊ मच लॉस डीड ईच ऑफ देम इन्क्युअर. तर प्रत्येकाला किती लॉस होईल. तर लक्षात घ्या, येथे विराट आणि सम्राट यांनी गुंतवलेले पैसे हे सारखे नाही, ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांना होणारा लॉससुद्धा या गुंतवलेल्या पैशाच्या प्रमाणात त्यांना होईल. म्हणून आपण सर्वप्रथम विराट आणि सम्राट यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो काढूया. विराट अँड सम्राट्स रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर पहा, विराट भागेला सम्राट बरोबर. विराटनं किती गुंतवले होते? 50,000 रुपये. आणि सम्राटनं किती गुंतवले आहे? 1,20,000. तर आपण याला भाग देऊया. 1 2 3 4. 4 शून्याने 4 शून्य कटले, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 5/12. म्हणजेच विराट आणि सम्राट यांचा इन्व्हेस्टमेंट रेशिओ आहे 5:12. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की विराट्स इन्व्हेस्टमेंट इज 5x and सम्राट्स इन्व्हेस्टमेंट इज 12x. तर पहा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की त्यांना 20% लॉस झाला. आता 20% लॉस त्यांना पूर्ण अमाऊंटवर झालेला आहे. तर आपल्याला सगळ्यात प्रथम दोघांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते काढावे लागेल. तर पहा, टोटल इन्व्हेस्टमेंट बरोबर विराटनं गुंतवले होते 50,000 रुपये आणि सम्राटनं गुंतवले ते 1,20,000 रुपये. दोघांची आपण बेरीज करूया. 50,000 आणि 1,20,000 म्हणजे 1,70,000 रुपये दोघांनी इन्व्हेस्टमेंट केलेले होते. आता त्यांना लॉस झाला आहे 20%. आता 20% लॉस झाला आहे, तर 1,70,000 रुपये याच्यावर किती लॉस झाला आहे हे आपल्याला काढावे लागेल. म्हणजे आपल्याला टोटल लॉस काढायचा आहे. म्हणून टोटल लॉस बरोबर त्यांना 20% लॉस झाला आहे. 20% म्हणजे काय? तर 100 रुपयावर 20 रुपये गुन्हेला त्यांनी एकूण किती पैसे गुंतवले होते? 1,70,000 रुपये. तर या 2 शून्य आपण कापून घेऊया. उरलेल्या 20 गुन्हेला 1,700 याचा आपण गुणाकार करूया. तर 2 आपण 17ला गुणूया. तर 17 दोन्ही 34. किती शून्य आपल्याशी? 1 2 3. तर यासमोर आपण 3 शून्य देऊन देऊ. म्हणजेच त्यांना टोटल जो लॉस झालेला आहे तो झालेला आहे 34,000 रुपये. आता आपल्याला काढायचं आहे की विराट आणि सम्राट त्यांना प्रत्येकी किती लॉस झालेला आहे. तर पहा, आपल्याला काय दिलेलं आहे? विराट्स इन्व्हेस्टमेंट 5x आहे आणि सम्राट इन्व्हेस्टमेंट 12x आहे. म्हणजे दोघांना सुद्धा लॉस याच पद्धतीनं आपल्याला शेअर करावा लागेल. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो की 5x + 12x आणि त्यांना झालेला एकंदरीत टोटल लॉस म्हणजे 34,000 रुपीज. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून आपण या दोघांची बेरीज करूया. 5x + 12x म्हणजे 17x बरोबर 34,000 रुपीज. 17ची एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला, म्हणून हा जो 17 डावीकडे आहे त्याला आपण उजवीकडे घेऊन जाऊया. आता डावीकडे तो गुणाकारात आहे, तर उजवीकडे जाताना तो भागाकारात होईल. 17ने आपण भागूया. 17 × 17, 17 दोन्ही 34 आणि शून्याला शून्याचा भाग म्हणजे एक्सची किंमत निघालेली आहे 2,000 रुपये. विराट आणि सम्राट यांनी ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच प्रमाणात त्यांना लॉससुद्धा सहन करावा लागेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो विराट्स लॉस इज 5x = 5 गुणेला x. एक्सची किंमत आपण काढलेली आहे ते म्हणजे 2,000. म्हणजे 5 दोन्ही 10 आणि किती शून्य? 1 2 3 म्हणजे 10,000. म्हणजे विराट्स लॉस किती होईल? 10,000 रुपये होईल. याच पद्धतीने आपण सम्राटचा लॉससुद्धा काढू शकतो. तो आहे
12x, मग 12 गुणेला एक्सची किंमत म्हणजे 2000 रुपये. या 2नं आपण 12ला गुणूया, 12 दुनी 24 आणि किती शून्य आहे, 1 2 3 म्हणजे 24,000 रुपये. अशा रीतीने विराटचा लॉस 10,000 रुपीज होईल आणि सम्राटचा लॉस 24,000 रुपीज होईल. तिसरं गणित. श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपीज अँड स्टार्टेड अ बिझनेस ऑफ सेलिंग सीड्स अँड टॉवेल फ्रॉम सोलापूर. म्हणजे श्वेता, पीयूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून 80,000 रुपये गुंतविले आणि त्यांनी सीड्स आणि टॉवेल विकायचा व्यवसाय सुरू केला. श्वेता शेअर ऑफ द कॅपिटल वॉज 30,000 रुपीज. श्वेतांनी 30,000 रुपये गुंतविले अँड पीयूष 12,000. पीयूषने 12,000 गुंतवले. ॲट द एंड ऑफ द इयर दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. वर्षाच्या शेवटी त्यांना 24% प्रॉफिट झाला. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट वॉज नचिकेत इन्व्हेस्टमेंट, नचिकेतनं किती पैसे गुंतविले, अँड व्हॉट वॉज द हिज शेअर्स ऑफ द प्रॉफिट, आणि प्रॉफिटमध्ये त्याचा शेअर्स किती होता. तर सर्वप्रथम आपल्याला नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे की दे इन्व्हेस्टेड टुगेदर 80,000 रुपीज, म्हणजे त्या तिघांनी मिळून 80,000 रुपये गुंतविलेले आहे. तर पहा, म्हणजे श्वेता प्लस पीयूष प्लस नचिकेत इज इक्वल टू 80,000 रुपीज. आपल्याला दिलेला आहे की त्यामध्ये श्वेताचा जो शेअर्स आहे तो होता 30,000, पीयूषने गुंतवले होते 12,000 आणि आपल्याला नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. म्हणून आपण नचिकेतच्या खाली नचिकेतचं नाव लिहूया आणि 80,000 रुपीज. आता 30,000 आणि 12,000 याची करूया आपण बेरीज, ते होते 24,000 बरोबर नचिकेत इज इक्वल टू 80,000 रुपीज. आता नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायची आहे, त्यामुळे हे जे 44,000 आहे 42,000 आहे हे आपण उजवीकडे घेऊन जाऊया. म्हणजे इथं राहिला आता नचिकेत's इन्व्हेस्टमेंट बरोबर 80,000 मायनस 42,000 रुपीज इज इक्वल टू 80,000मधून 42,000 गेले म्हणजे 38,000 रुपीज. म्हणजे आपल्याला जे पहिला प्रश्न विचारलेला आहे की नचिकेतची इन्व्हेस्टमेंट किती, तर नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आहे 38,000 रुपीज. आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की नचिकेतची त्या प्रॉफिटमध्ये शेअर्स किती. तर आपण बघितलं आहे की त्यांना 24% प्रॉफिट झालेला आहे. तर तत्पूर्वी आपण रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट काढूया, कारण प्रत्येकाने जे पैसे आहे ते एकासारखे गुंतवलेले नाही आहे. तर पहा, आपण लिहिलं आहे रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू श्वेता इज टू पीयूष इज टू नचिकेत. तर श्वेतानं गुंतवलेले आहे 30,000 रुपये, पीयूषने गुंतवलेले आहे 12,000 रुपये आणि नचिकेतने गुंतवलेले आहे 38,000 रुपीज. तर पहा, आपण 1 2 3 शून्य कापूया, 1 2 3 1 2 3. आता आपल्याला शिवरलेलं आहे 30:12 इज टू 38. या सगळ्यांना 2ने पुन्हा भाग जातो. तर पहा, 2ने भागितल्यास 30ला 15 येते, 12ला भागितल्यास 6 येते आणि याला भागितल्यास 2 बे आणि 1 उरला 2 9 18. म्हणजे आपला इन्व्हेस्टमेंटचा रेशो निघालेला आहे 15:6:9. म्हणजेच श्वेताची जे इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे, आपण त्याला 15x म्हणूया. पीयूषची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपण 6x म्हणूया आणि नचिकेतची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला आपण 19x म्हणूया. आता पहा, आपल्याला दिलेलं आहे की त्यांना 24% प्रॉफिट झालेला आहे. तर आपण आता टोटल प्रॉफिट काढूया. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू त्यांना झाला आहे 24%, म्हणजे 100 रुपयावर 24 रुपये गुणेला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली एकूण रक्कम होती 80,000 रुपये. आता आपण हे 2 शून्य कापून घेऊया. आता पहा, आपल्याला 24 गुणेला 800 करायचं आहे. तर आपण डायरेक्ट
24ला 8नं गुणून घेऊया. तर पहा 8 चौक 32, हातचे आले 3, 8 दोन्ही 16 आणि 3 17 18 19 आणि किती शून्य ते आपल्या अशी उरलेले 1 आणि 2 ते आपण इथं लिहून घेऊया. तर पहा त्या सगळ्यांना जो टोटल प्रॉफिट झालेला आहे तो झालेला आहे 19,200 रुपये. झालेला जो प्रॉफिट आहे तो आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या रेशिओप्रमाणे त्यामध्ये वाटावा लागेल, त्या तिघांना वाटावा लागेल. तर आपण बघितलं होतं की श्वेताची जी इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ होता तो होता 15, त्याला आपण 15x म्हणूया. प्लस पियुषचा जो रेशिओ होता तो होता 6x आणि नचिकेतचा जो रेशिओ होता तो होता 90x आणि या सगळ्या मिळून त्यांना प्रॉफिट झालेला आहे 19,200 रुपये. तर आता आपण याची किंमत काढून घेऊया. तर 15 आणि 6 21, 21 आणि 19 म्हणजे 40, 40x बरोबर 19,200 रुपये. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून हा डावीकडील 40 आपण उजवीकडे घेऊन जाऊया. तो इकडे गुणाकारात आहे, उजवीकडे जाणं तो भागाकारात येईल. हा शून्य कटला, 4नं भागूया आपण. 4 1 4, 4 चौक 16, 19मधून 16 गेले 3 राहिले, 3वर 2 32, मग 4 8 32 आणि शून्याला शून्याचा भाग म्हणजे x = 480. तर आता आपल्याला त्यांनी विचारलं आहे की नचिकेतचा प्रॉफिट किती होईल. तर नचिकेतच प्रॉफिट आपण बघितलं काय होतं 19x होतं. आता एक्सची किंमत आपण काढलेली आहे म्हणजे 19 गुणेला 480. आता 19ने आपण 480ला गुणून घेऊया. 9,120 रुपये म्हणजे नचिकेतचा जे प्रॉफिट आहे तो आहे 9,120 रुपये.